देखिए प्रेजेंट पार्क एरिया है जिसे कहते हैं और यहाँ पे प्राइवेट लैंड के ऊपर गोडाउन बनाए गए थे जो दिखता है कि डेकोरेटर के सामान थे और उसके अंदर परसों रात को आग लगी। अधिवेशन शुरू था, मैं वहाँ था। फिर हमारे मेयर मैडम कल आके गए थे और मुझे भी आना था तो मैं कल नहीं आ पाया, इसलिए आज जानकारी तो पूरी मैंने अपने अधिकारियों से ली थी, अपने नगर सेवक से ली थी, लेकिन फिर भी मैं व्यक्तिगत तौर पे देखना चाहता किस प्रकार से हुआ, कैसे हुआ। और हम इतना ही कहेंगे यहाँ के रहवासियों को कि ये प्रशासन की चूक रही है कि डेवलप जिस समय किया गया उसको डिमोलिशन करना चाहिए था। लेकिन अब इतना कहते हैं कि आइंदा इस शहर के अंदर इस प्रकार के गोडाउन बनाए नहीं जाएंगे जहाँ पे लोग बसती है। अब कहाँ पे बनने चाहिए, कहाँ पे नहीं बनने चाहिए, आज 11:30 बजे अभी कमिश्नर साहब और सभी हमारे वार्ड ऑफिसर मेयर मैडम के साथ मीटिंग है। इसके ऊपर पॉलिसी डिसीजन होगा कि किस तरह से होना चाहिए, किस तरह से नहीं होना चाहिए, ताकि इस तरह के हादसे दोबारा में इस शहर में न। और मुझे दुख इस बात का है कि गोडाउन के साथ साथ आजू बाजू में करीबन 5-6 बिल्डिंगों के अंदर कुछ कुछ फ्लैट के अंदर भी आग लगी और जिसमें आग नहीं लगी लेकिन उनके हीट के कारण इतना नुकसान हुआ। कुछ मोटरसाइकिलें जली हुई है जो कि बहुत ही एक दुखद बात है और इसके ऊपर हम पूरा ख्याल रख के आगे ऐसी घटनाएं नहीं घटे उस दिशा में काम। प्लस जिनके गोडाउन थे जो इसके अंदर दोषी है उसके ऊपर पुलिस के अंदर एफआईआर की गई है। पुलिस, मुझे विश्वास है कि पुलिस को हम कहेंगे कि पूरी इसके ऊपर जांच करें और दोषियों पे कार्रवाई करें। जिनके घर जले हैं सर, उनको किस तरह का मुआवजा? उनका पंचनामा हमारे अधिकारियों ने किया, अब किसका क्या है, क्योंकि ये आने के बाद अब महानगर पालिका या महाराष्ट्र शासन किस तरह से हम इनको साथ देंगे इस विषय पे पक्का करेंगे। लेकिन इतना कहूँगा कि इनको हम इसी तरह से नहीं छोड़ेंगे, कुछ ना कुछ हम अवश्य करेंगे। सर एफआईआर में नामजद नहीं किया गया आरोपियों को? देखिए वो किधर पाताल में भी छुपा होगा, हम ढूंढ के लाएंगे। अभी मुझे कल ही पता चला, कल तक हम नाम, आज शाम तक ही हमें तो नाम भी पता है, लेकिन पेपर निकालने के, पेपर पे भी वही है कि नहीं, वो पेपर निकाल के हम उसका पुलिस को नाम दे देंगे। मराठीमध्ये एक सर काय आप 5 नंबर 6 नंबर प्रशांत ते बोलताय ना ते कुठलं बिल्डिंग से पर में होटल वो सर वो भी है तो माना इलीगल है ते बिल्कुल बांधली आहे हां बिल्कुल बघून वाटते इलीगल अंधेरीचा काँग्रेसचा होता तो. हे तुम्हाला काय माहित नाही त्याची किती वेळ आम्ही किती कंप्लेंट केलेली आहे त्याच्याबद्दल. कमलेश नायकचा असू द्या की कोणाचे असू द्या, हा कारवाई करायचा कारवाई करू. हा घटना 8 वाजता झाला, भरा झाला आणि रात्री 1-2 वाजता झाला तर पूल वाचला नसतं. सर्व क्षेत्र घेतले ते लोकांना नाही आधी त्या सर्वांची घरं बघणार काय काय गेले ते. पंचनामा झाल्यानंतर ते शासनाशी बोलावे लागतो, कारण तो अधिकार आपला नाही आहे. मी आज स्वतः शासनाशी. सर आम्हाला कळत नाही, ते कंप्लेंट दिल्यावरती ते काढायचा पण अधिकार तुमचा नाही. कुठला काढायचं? नाही बघा, काढायचा अधिकार 100%. 6 महिने पण नाही झाले तिकडल्या गोष्टी झाल्या. एक ऐकून घ्या, 100% कारवाई करायचे अधिकार केवळ आणि केवळ महापालिकेतच आहे. पोलिसांचाही नाही आणि गव्हर्नमेंटचाही नाही, महापालिकेतच आहे. याच्यात काही दुमत नाही आहे. ऐकून घ्या. आपण आता हा एफआयआर महापालिकेवर करू शकतो काय दुर्लक्ष केलं आमच्या 2-3 कंप्लेंट्स असं होत्या आहे ऑनलाईन की ठीक आहे, ऐकून घ्या. लोकशाहीमध्ये कोणी काही करू शकतो भाग वेगळा, परंतु
जो दोषी आहे त्याच्यावर एफ आय आर केलेलं आहे आणि ती कारवाई होईल. राहिलं आपलं ते सर्वांचं जे नुकसान झालं त्याबद्दल एक पंचनामा झाल्यावर ते शासनाने त्यातलं काही नाही की मार्क काढलं. अहो त्याला माहिती आहे पाणी भरतं ते येऊन गेलेलं स्वतः आमच्या घरात येऊन. साहेब मला माहिती नाही किती वेळा भेटलेले आहे. काही पाणी तर असं आहे ना की तरी मी लो लाईन आम्ही एरिया आहे त्याचं ना. नाही. ते बघा, लो लाईन एरिया आहे. आम्ही त्याची हा. सोडून द्या पण हे जे आम्हाला आहे हे तर आम्ही मानतो ना. 5-6 बघा, वर्षापासून बोलतो आम्ही- आम्हाला बघा, खतरा आहे म्हणून. बघा आम्ही मानतो ह्या सगळ्या गोष्टी, असं नाही की नाही मानत आहे. पण आता सांगतो की आम्ही यापुढे 100% हे नाही तर या शहरामध्ये असं कुठेही होऊ देणार नाही. आता हे आपल्याला गवत देतो. आपण 1-2 मिनिटं बोलूया म्हणजे मला idea येईल. दोनच मिनिटं घेतो. जे पाणी भरतं त्यासाठी तुमची माझी मुलाखत झाली होती. आपला जो कॉन्ट्री आहे ना तिकडचा जो आउटपुट आहे ना तो सिंगल आहे आणि 2 नाळे तिथे तुम्हाला आलेले आहेत. सांगायचं 16 फेब्रुवारीला पहिली महासभा झाली. पहिला महासभेमध्ये आम्ही पूर्ण शहरासाठी IITचं व्यक्ती कन्सल्टंट अपॉइंट करतो. ते पूर्ण मीरा भाईंदर काय झाला, कधी असं वाढलं कधी असं वाढलं. आता शहर पूर्ण ऑलमोस्ट झालेलं आहे. तर पूर्ण IIT कडनं याचं पूर्ण सगळ्या नालाचं वीज गॅप काढून घ्या. नाला एवढं पाहिजे एवढं पाहिजे. आम्ही आत्ताच सराव केला कन्सल्टंट अपॉइंट करतो.